मनोज जरांगेंची आज पुण्यामध्ये शांतता रॅली निघाली। त्यानंतर झालेल्या सभेत त्यांनी सरकारला नवा अल्टिमेटम दिलाय। विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करायचे की पाडायचे हा निर्णय आपण 29 ऑगस्टला घेणार आहोत। त्यासाठी सर्वांनी अंतरवाली सराटी गावात या, तिथे आपण अख्खा महाराष्ट्र गोळा करू असं जरांगे म्हणतात। तर त्यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवरही तोप डागली आहे। आपल्याला काही करून आरक्षण मिळवायचे। 29 तारखेला अंतरवालीला बैठक ठेवली। पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी अंतरवाली यायचे। प्रत्येक गावातल्या मराठ्यांनी अंतरवालीत 29 तारखेला यायचे। पाडायचे का उभा करायचे हे 29 तारखेला ठरायचं। हा 29 तारखेला काय करायचं आपण ताकदीनं ठरवू। सगळा राज्य तिथं जमा करू। आम्ही तुम्हाला मानतोय। देवेंद्र फडणवीसांच्या नाते लागून मराठ्यांच्या अंगावर येऊ नका, नाहीतर तुमचा कार्यक्रम केल्याशिवाय मराठे सोडायचे नाही। विनाकारण मराठ्यांच्या अंगावर आलेले लोक संपलेले, तुम्ही संपू नका। देवेंद्र फडणवीस तुमची जागिरी नाहीये, हा समाज तुमचा मालक आहे। हा समाज तुम्हाला मोठा करणार आहे। या देवेंद्र फडणवीसांना सगळे षडयंत्र रचले, यासाठी सुद्धा माझ्या पाठीमागा लावली। छगन भुजबळ तेव्हा सध्या लोकांच्या बाजा खालीच आहे। ती सावली लागते त्याला, फुकट खायची सवय लागली। महाराष्ट्र सदन खाय, तेलगी घोटाळा खाय, वरची शेणाच्या गौरी खातो का, मराठ्याचं आरक्षण खाय। बोगस समितीचा अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष केला त्याला बोगस समितीचे। 16% बोगस आरक्षण मराठ्याचं खातोय देऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।